आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। शिवा, काय झालंय? काय नाही, हे असं नुसतं काही नाही म्हणून सगळ्या प्रॉब्लेम्स जाणार नाही येत ग। मला माहितीये तुझं टेन्शन काय आहे। हे बघ, ऐक, त्या ड्रायव्हर कडून काही ना काहीतरी पुरावा मिळेल पोलिसांना, आणि या सगळ्याचा मास्टर माइंड जो कोण आहे तो सापडेल आपल्याला। रॉकीला न्याय मिळेल, ओके? पण तूर्त आपली स्वतःची हेल्थ आपण त्याची काळजी घेतली पाहिजे ना। पण मी या आशेवर नाही बसू शकत आशू, आणि नाही सापडलं त्यांना काही तर काय करायचं? असं का बोलतेस? का बोलते म्हणजे असंच होतंय आशू। आपल्याला वाटतं की आपल्याला पुरावा मिळालाय, पण नाही, पुढे काहीतरी प्रॉब्लेमच असतो। आता आता तसंच झालं, आणि पोलीस आपल्याला वेड्यात नाही का काढणार? आता आपल्याकडे काय आहे? काय? काहीच नाहीये आता। जे आहे आपण नुसतं थांबायचं। पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे ना, ते होऊ दे। असं मी एक बोलू प्लीज? बोल। हे बघ, मला असं खूप वाटतंय की त्या ऍक्सिडेंट जिथे झाला ना, तिथे आपण एकदा जाऊन बघून आलो पाहिजे। मला वाटतंय तिथे काहीतरी पुरावा असणार आहे। आपण एकदा जाऊन शोधून येऊया। आपण पोलिसांना सांगितलं ना, त्याप्रमाणे त्यांनी इन्व्हेस्टिगेशन केलंय तिथे। मी तेच सांगते की माझं मन नाहीये स्थिर। मला वाटतंय तिथे काहीतरी मिळेल आपल्याला। मी हवं ते एकटी नाही जात, तू चल माझ्या बरोबर, पण चल ना। जाऊया त्या ऍक्सिडेंटच्या ठिकाणी, डोंट वरी, चल। हे असे थांबणार नाही। काय करू मी आता? यांचा हा शोध कायमचा थांबवण्यातच हुशारी आहे। काय झालं? काय? खूप सुंदर दिसतेस तू, कमाल। सुंदर मी आहेच, पण तुझं लक्ष आत्ता गेलं का? नाही नाही, लक्ष तर माझं आधीपासून होतं, पण आज तुझं सौंदर्य असं बहरून निघालंय। अच्छा, म्हणजे आधी सौंदर्यात काही कमी होती का? नाही नाही, बिलकुल नाही, पण आज मला तुला बघत राहावं असं वाटतं, अगदी भान हरपून। थँक्यू। काय काय करतेस? अरे चंदन, भैयाजी आणि आई आहेत घरात। असू दे, माझी बायको आहे, मी काही करेन, माझी मर्जी। मस्करी नको करूस हं? चंदन, अरे याच दिव्याला शोधत होतो मी गेले कितीतरी दिवस। कुठे लपून बसली होतीस ग? फिरायला। चंदन यार, आज जरा जास्तच रोमॅन्टिक होतोस। तो तर मी अगोदर पासूनच होतो। हो का? ऐक शिवा, मी काय म्हणतो, आपण पोलिसात जायचं का? का? अगं पोलिसांना सांगू, हे जरा रिस्की वाटतंय मला। मला नाही वाटत आहे असं काही। ठीक आहे, मला एवढंच म्हणायचं आहे की आपण उगाच अडकायला नको यास। अरे आपण काही केलं नाही तर कशाला अडकू आशू? बर, कळतंय का तुला? हा, आई शोर तिथे काहीतरी सापडेल आपल्याला। मला तर खात्री आहे। अरे सावकाश शिवा, सांभाळ सांभाळ शिवा, सोड। पाहायला लागलं का तुझ्या? बघू कुठे लागलंय, नाही नाही, बघू कुठे लागलंय। अगं हे काय शिवा, जरा सांभाळून कर ना, किती लागलंय बघ। आपण एक काम करू, थांब, मी डॉक्टरांना फोन करतो। अरे बाबा नाही, एक मिनिट थांब जरा, मला श्वास तर घेऊ दे। काही नाही झालं एवढं। असं कसं नाही, आपण बघितलं तर पाहिजे ना। आशू जरा थांब, बरे काही झालं नाही, मला फक्त खर्चटलंय। खर्चटलंय ते, खर्चटलंय, थोडस लागलं रे, काही मार पण लागलाय असेल। एक काम कर आशू, जरा थांब। मला एक गोष्ट कळत नाही की ते ही स्लिप कशी झाली गाडी? तू काय तू ब्रेक जोरात दाबला असशील, पावसाळा
टायर जुनेत का नवीन नाही टायर आशू पोरांनी सर्व्हिसिंग पण केलं आणि टायर नवीन येत अरे काही झालं नव्हतं गाडीला अचानक अशी कशी स्लिप झाली? एक काम कर तू जरा बस अरे बस आशू- दम खा जरा आशू ये. ऐक आशू इकडे. मला काही झालं नाही थोडस ये, खर्च बस काही नाही थांब जरा आपण इथे पाणी पण नाहीये कुठे यार आशू आशू थांब बरे पॅनिक नको एवढं काही नाही झालंय ठीक आहे आशू हा एक मिनिट काय शिवा अगं उगाच चालू नकोस मी तुला सांगतोय मी बाईक चालवतो आता आशू काय हे बघ हे ऑइल बघ कसं सांडलं इकडे ये. तुला कळतंय का आशू नॉर्मली कुठलीही गाडी आली तर असं ऑइल पडत नाही हे मुद्दामून कोणतरी पाडलंय असं वाटतंय ऑइल शिवा ऐक ना पावसाळा सुरू आहे ऑइल वरती येतं असं नाही काय कर- अरे पण मी एवढी वर्ष गाडी चालवते बघते गाड्यांना हे असं नाही पडत जनरली नॉर्मली असं वाटतं की कोणीतरी सांडलंय मुद्दामून आपल्याला त्रास द्यायला हो नॉर्मली पावसाळ्यात त्याच्यापेक्षा जास्ती आहे. आशू यार अजून काय असेल किंवा तुझं असं म्हणणं आहे की कोणीतरी मुद्दामून असं केलं सो आपण पडू. आशू काय इकडे ये काय हे बघ हे काय हे कोणी केलंय आशू तुला अजूनही वाटते की हे ऑइल कोणीतरी हे चुकून सांडलं असेल नाही हे मुद्दामून केलंय कोणीतरी डेफिनेटली. तेच तर म्हणतेय आणि कळत नाही हे कोण करतंय कोणतरी खबरी आहे सावली सारखं आपल्या मागे आशू अरे तुला कळते का आपण इथे आलोय हे कसं कळलं त्याला तुला याचा अर्थ कळतोय का? आपण इथेही सेफ नाही होत. आपल्या इथे मागे पुढे नक्की कोणीतरी आहे. आशू मी मगाशी ब्रेक दाबला ना तर ब्रेकही लागला नाही अरे बघ एक मिनिट ब्रेक चेक केला होतास? हे बघ ब्रेक लूज आहे. अरे मी फुल दाबून धरलाय. अरे पण असं कसं होईल गाडी सर्व्हिसिंग केली आहे आशू नाही शिवाय कोणीतरी मुद्दामून केलेलं आहे. मी तेच म्हणतेय आणि हा माणूस नेहमी आपल्या एक पाऊल पुढे कसं काय असू शकतो नाही आशू हे बघ त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन आपण त्याला थांबवलं पाहिजे नाहीतर हे थांबणारच नाहीये आपण एक काम करू आपण आधी घरी जाऊ. ऐक ना मला नाही घरी जायचं आपण पोलीस स्टेशनला जाऊया नाही जरा नाही, ऐक माझं ऐक आपण आधी हे सगळं घरी जाऊन सॉर्ट करू. पोलिसांना तू काय सांगणार आहेस? काय सांगणार म्हणजे इथे कोणीतरी असं ऑइल टाकून ठेवलंय आणि तिथे खेळ टाकून ठेवले हे पुरावे आहेत आपल्याकडे. पण मला नाही माहिती आता आपण जाऊया मी काय म्हणते ऐकून घे शिवा ना तू जरा. माझा ऐक मी बाईक चालवतो तू मागे बस चल बघ. एक मिनिट जो कोण आहे ना त्याच्या कर्माची फळं त्याला मिळणार आहेत बाबा. बस आशू बस पण